जय भारत. जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत असाल या ठिकाणी पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी प्रचंड भीमानुयायी या ठिकाणी आलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम सुद्धा राबवलेले आहेत. आपण त्या सगळ्या उपक्रमांचा प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने आम्ही दरवर्षी एक वही एक पेन अभियान चालू केलेलं आहे. प्रत्येक जण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येताना फुलहार घेऊन येतात. ते फुलहार थोड्या वेळाने कचऱ्यामध्ये जातं आणि त्याचा पुनर्वापर होत नाही. पण ज्या महामानवानी शिक्षणाच्या जोरावर अभ्यासाच्या जोरावर या भारताचं संविधान लिहिलं, या देशातील शोषित पीडित वंचितांना न्याय दिला, या देशामध्ये समता न्याय बंधुता आणि स्वातंत्र्य आणून दिलं, अशा महामानवाला अभिवादन करताना आपण फुलहार अर्पण न करता वही आणि पेन त्यांना अर्पण करावं, जेणेकरून बाबासाहेबांनी सांगितलेल्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही, हे बाबासाहेब सांगायचे. बाबासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये शिक्षणाचं महत्त्व सर्वांना पटवून दिलेलं आहे आणि अशा महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी असेल, जयंतीच्या दिवशी असेल, आपण अभिवादन करताना वही आणि पेन दान करून अर्पण करून त्यांना अनोखं अभिवादन केलं पाहिजे. त्या अनुषंगाने हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत जमा होणाऱ्या वह्या, पेन, पुस्तकं, पेन्सिल, शैक्षणिक साहित्य जे काही जमा होते ते आम्ही गरीब गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे. अनेक शोषित पीडित वंचित विद्यार्थी ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे, तो कोणत्याही समाजाचा असो, तो आमच्याकडे येतो, त्याची परिस्थिती सांगून आमच्याकडून शैक्षणिक साहित्य घेऊन जातो आणि त्याच्या शिक्षणामध्ये बाबासाहेबांच्या विचारांनी हातभार लागतो. हेच बाबासाहेबांच्या विचारांचं खरं कार्य असं मला वाटतं. आपण 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे स्मारक आहे त्या भोवती आपण अन्नदानाचा कार्यक्रम ठेवतो. अन्नदानासाठी आपण जे दान आहे, आपल्याला जे पारमिता दिलेली आहे बुद्धांनी, त्या अन्नदानासाठी आपण श्रीजा फाउंडेशन तर्फे हा मोठ्या प्रमाणात आयोजन करतो. मागच्या काही वर्षाप्रमाणे आपण लगभग नाही म्हणला तरी आपण 2000 लोकांपर्यंत अन्नदानाचं वाटप करतो. श्रीजा फाउंडेशन ही सतत विशेष मुलं म्हणजे स्पेशल चाइल्डमध्ये काम करते. ज्या विशेष मुलं आहेत त्यांना अजूनही त्या गोष्टीचं प्राधान्य दिलं जात नाही. ते बेड रेस्टमध्ये आहेत, हायपरमध्ये आहेत. त्या गोष्टीचं कोणाही राजकीय असेल, शासकीय असेल, या गोष्टीचा अजूनही त्यांना कुठल्याही गोष्टीचा अजूनपर्यंत पूर्णपणे सपोर्ट नाही आहे. त्या गोष्टी नेहमी त्यांच्यापर्यंत पोचण्यात खूप साऱ्या अडचणी निर्माण होतात. त्यांना तिथपर्यंत जाण्यापर्यंत अडचणी होतात. त्यासाठी ही संस्था काम करते. प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्यांचा सर्वे करून तिथं असणाऱ्या ज्या स्पेशल चाइल्ड आहे त्यांना जो लागणारा मदतीचा हात आहे तो श्रीजा फाउंडेशन करणं नक्कीच आम्ही पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करतो. खरं तर आपण जे काही विचार आहेत की महापुरुषांनी एवढे साहित्य लिहून ठेवलेले आहेत, ज्या साहित्याचा आपण कधीतरी एक दिवस बसून आपण एक पुस्तक तरी निदान वाचून त्या गोष्टीचा विचार करावा. कारण की बाबासाहेबांचं साहित्य एवढं मोठं आहे की ते पिढ्याने पिढं आपण वाचलं तरी कमी पडेल. त्यासाठी प्रत्येकाला एक विनंती आहे की आजच्या दिवशी एक तरी संकल्प करावा. बाबासाहेबांचे जे विचार आहेत, जे साहित्य आहे, त्यातलं एक पुस्तक तरी आपण वाचन करावं आणि ते विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. कारण की बाबासाहेबांनी नेहमीच म्हणलं आहे की जे काही मी आत्तापर्यंत गाडा आणलेला आहे तो निदान मागं न नेता पुढे न्यायचा प्रयत्न करा. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की बाबासाहेबांचे जे विचार आहेत त्या विचाराचं एक तरी पुस्तक आज नक्कीच आपण घेऊन जाऊ आणि या पुस्तकाचे विचार आपण पुढच्या अभिवादन सभेपर्यंत काय आपण केलं, त्या पुस्तकामधून काय विचार घेतले, त्याचं आपण एक नवीन उदाहरण समोर आणू. पुढच्या उपलांचल फाउंडेशन के तरफ से आज पानी के, क्योंकि इधर बहुत सारे पिंपरी चिंचवड़ लोग बाबा साहब को अभिवादन करने के लिए पिंपरी चिंचवड़ में आते, उसके लिए उनको पानी देने का क्यों ये एक संकल्प मेरा मन में, फाउंडेशन के मन में क्यों आया, कारण के मनवादी लोगों ने हमारे बाबा साहब को पानी देने से, पानी पिलाने से रुकाया गया था. मैं वो एक व्यक्ति का अभी भी याद करता हूँ. मैं सोनभाई येवले नाम का व्यक्ति ने बाबा साहब को उनके जिंदगी पर बाबा साहब को पानी लेके बैठा था. बाबा साहब आएंगे इस प्रकार के, इधर से जाएंगे, मैं मेरे तरफ से उनको पानी देंगे. क्योंकि मनुस्मृति वालों ने, मनुस्मृति के लोगों ने, मनवादी लोगों ने बाबा साहब को तकलीफ दिया था. आज ये दिन इस प्रकार के दिन है.
मैं मेरा मन में लेता हुए मैं आपको सभी लोगों से विनती है कि फाउंडेशन की तरफ से ये पानी देते जैसा आप लोग भी बाबा साहब के संकल्प को लेके, बाबा साहब के सोच को लेके, बाबा साहब ने सिखाया रास्ते से चलना चाहिए, ऐसा मैं ये फाउंडेशन की तरफ से आप सभी को मैं विनती करता हूँ। जय भीम, जय संविधान, जय भारत।